शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षकांचं अनुदानाकरता आंदोलनस्थळी दाखल होत शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दर्शवला शिक्षकांना पाठिंबा। गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांकरता गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणं। उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर, पृथ्वीराज चव्हाण सहभागी। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। शहराच्या अनेक भागात साचलं पाणी। घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचं बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू सुरू। जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना दिली सुटी। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर। AAIBनं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला अहवाल। गुजरातमध्ये वडोदरा ते आणंदला जोडणाऱ्या नदीवर पुलाचा काही भाग कोसळला। 4 ते 5 वाहनं नदीत पडल्याची भीती। 2 जणांचा मृत्यू। राजस्थानच्या चुरू गावाजवळ वायुसेनेचं क्रॅश झालं विमान। चुरूच्या रतनगडमधील विमान दुर्घटनेत पायलटचा मृत्यू। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी। पालकांमध्ये संताप। शहापूरमधील RS दमान या शाळेतला धक्कादायक प्रकार। जम्मू काश्मीरपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस। अनंतनाग आणि पिथोरागड या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस। आणि अभिनेत्री आलिया भट्टला 77 लाखांचा गंडा। PA कडून प्रोडक्शन हाऊसमधून पैसे हडपल्याचा आरोप। जुहू पोलिसांनी केली आलियाच्या PA ला अटक।